अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी एक मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली, ती म्हणजे भटके कुत्रे पकडण्याची। विधान भवन परिसरात भटकी कुत्री असल्याचा मुद्दा प्रसार माध्यमांनी समोर आणला होता। यावर प्रशासनानं गंभीरतेने ही मोहीम सुरू केली। मात्र या मोहिमेनं उपस्थितांचं मनोरंजन केलं तर कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली। गुरुवारी सकाळी म्हणजेच अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधिमंडळ परिसरात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। ते म्हणजे मोठमोठ्या जाळ्या लावलेल्या काठ्या घेऊन आलेले मनपाचे कर्मचारी। त्यांनी युद्धपातळीवर कुत्रे पकडण्याचा प्रयत्न सुरू केला, पण सहजतेनं हाती आले ते भटके कुत्रे कसले। त्यांनी कसलेल्या खेळाडूप्रमाणे त्यांना हुलकावणी दिली। मात्र या सर्वात मनपा कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचं दिसून आलं। आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, पण कुत्रे आमच्या हातातील जाळ्या पाहून दूर पळत आहे आणि हा परिसर फार मोठा असल्यानं ते दूर जात आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी UCNशी बोलताना दिली। सकाळपासून भटके कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू झालेली आहे। कितपत यश आलं? किती कुत्रे पकडण्यात आले? एकही नाही, ते आमची जाळी पाहूनच पडतात कुत्रे। ते हा परिसर मोठा असल्यामुळे नाही का, कुत्रे एंट्री केली आम्ही तर आमची जाळी पाहतात कुत्रे आणि पळून जातात। मग ते इकडे तिकडे पडतात, आम्ही धावतो त्यांच्या मागे, पकडायची कोशिश करतो पण मिळत नाही ते। पण एकदम कसं काय ही मोहीम हाती घेण्यात आली? आता इथे अधिवेशन भरलं आहे, कार्यक्रम असल्यामुळे इथे काही दिवसाकरिता हे मोहीम चालू राहते इथे पकडण्याची। मग पुन्हा इथे सोडावं लागते ते पकडून। विधिमंडळात जिथं कडेकोट बंदोबस्त आहे तिथे भटक्या कुत्र्यांचा वावर हे आश्चर्यकारक आहे। सुदैवानं कुठल्याही लोकप्रतिनिधीवर अथवा येथील अधिकारी कर्मचारी असो किंवा माध्यम प्रतिनिधींवर कुत्र्यांनी हल्ला केलेला नाही। मात्र ज्या तत्परतेनं महानगरपालिकेनं कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेतली, तीच तत्परता शहरातील इतरही भागात दाखवावी एवढीच अपेक्षा। नागपुरात सध्या बिबट्या पकडण्याची चर्चा जोरात सुरू असताना विधान भवनात एक आगळेवेगळे चित्र पाहायला मिळालं। ते म्हणजे कुत्र्या पकडण्याची मोहीम। महानगरपालिकेचे कर्मचारी गुरुवार सकाळपासूनच कुत्रे पकडण्याच्या मोहिमेवर दिसून आले। प्रसारमाध्यमांनी विधिमंडळ परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याचं समोर आणलं होतं आणि त्याची गंभीर दखल घेत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच युद्धपातळीवर भटके कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केली आहे। ज्याप्रमाणे वन विभागानं युद्धपातळीवर बिबट्या पकडण्याची मोहीम आखली होती आणि सुरक्षितपणे त्याला जेरबंद केलं होतं, तसंच युद्धपातळीवर महानगरपालिकेतर्फे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। आपण पाहू शकता की भटके कुत्रे मात्र त्यांना वारंवार चकमा देत आहेत आणि कर्मचाऱ्यांची देखील दमछाक पाहायला मिळते आहे।